विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या 10 दिवसात म्हणूया आपण, मुलांना जाणीव होते, की मेकॅनिक्स अवघड वाटतोय. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर कुठले-कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत, ते फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे आहेत. ट्रस वगैरे असतात, ते बीम आहे, हा फोर्स, तो फोर्स, फ्री बॉडी डायग्राम, भरपूर कन्सेप्ट आहेत. टफ वाटतंय. मी तुम्हाला सांगू का? मी 9th स्टँडर्डला ना काही डेफिनिशन शिकवत होतो बरं का. आमचे दुसरे एक शिक्षक जे माझे पार्टनर आहेत, ते पण वर्गात बसले होते. मग ते मला म्हणले, की "सर हे जे सगळं तुम्ही आता शिकवलं, हे 5वी-6वी ला पण आहे." गंमत बघा, ते 5वी-6वी सिलेबस आहे तो 9th ला आहे. मी तर म्हणतो जे 9th स्टँडर्डचा सिलेबस आहे तो 11th ला आहे. ओहम्स लॉ आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. ते तर थर्मोडायनामिक्स मध्ये 12th स्टँडर्ड मध्ये पण आहे. मग इंजिनिअरिंगच्या मुलाला जो अवघड वाटतो सब्जेक्ट मेकॅनिक्स त्याची सुरुवात कुठेतरी 11वी-12वी ला असेल की नाही? लॉज ऑफ मोशन असेल किंवा मोशन इन प्लेन असेल. पण मी तुम्हाला सांगतो यात मी एक मगाशी एक शब्द बोलला होता. कोणता रे? फोर्स. मग मी तुम्हाला आज होमवर्क देणार आहे कुठला ते बघा. मी पहिला पॉइंट लिहिलाय इथं सिंपल पेंडुलम. आता मी लिहिणार नाहीये बरं का लक्षात घ्या. मी तुम्हाला फक्त सांगत जाणार आहे. सिंपल पेंडुलमवर कोणते-कोणते फोर्सेस ॲक्ट होतात. मग त्या फोर्सेसना हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट मध्ये काय रिझॉल्व्ह केलंय का बघा. एम-जी sin थिटा, एम-जी cos थिटा. मग कुठला फोर्स कुठल्या फोर्सला बॅलन्स करतोय ते बघा. त्याच्यानुसार डेरिव्हेशन बघा. बरं, हा झाला पहिला प्रश्न आजच्या होमवर्कला. दुसरा प्रश्न सांगतो. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. त्यात पण फोर्सेस ॲक्ट होतात ते बघायचे. तिसरा प्रश्न वेल ऑफ डेथ. त्यात सुद्धा फोर्सेस ॲक्ट होतायत ते तुम्ही बघणार आहे. चौथा प्रश्न व्हेइकल अलोंग बँक्ड रोड. पुन्हा 5वा प्रश्न मॅक्सिमम सेफ स्पीड. 6वा प्रश्न मिनिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला आणि अजून त्याच्यानंतरचा प्रश्न आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वेगळ्या-वेगळ्या पॉइंटवर कोणते-कोणते फोर्सेस ॲक्ट होतायत. बास डायग्रामची प्रॅक्टिस करा आणि ते झाल्यानंतर व्हाईट बोर्डवरची माझं रोटेशनल डायनामिक्सच्या 8 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. ती बघा. त्यात तुम्हाला ना सांगू का इतका सोपा वाटेल ना तो टॉपिक लक्षात घ्या. मग तुम्हाला पुढचं पण सगळं सोपं वाटेल. मी तुम्हाला सांगू का? माइंडसेट बदलायचा आहे. ॲटिट्यूड आपला वेगळा असला पाहिजे. मला काय अवघड आहे? माझ्यासाठी काही अवघड नाहीये. मला जमेल. हा ॲटिट्यूड पाहिजे. YouTubeवर खजिना आहे. मी एकटा नाहीये. लाखो लोकं आहेत. लाखो व्हिडिओ असतील रोटेशनल डायनामिक्स वरती. सिरियसली. मी अख्ख्या जगानं व्हिडिओ अपलोड केलेत. म्हणजे फक्त भारतातच नाहीये. मोठे-मोठे सायंटिस्ट असतील, मोठे-मोठे टीचर्स असतील, अगदी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक असतील. प्रत्येकाचं जवळ-जवळ YouTube चॅनल आहेच. बघा ना, शोधा ना, तुम्हाला एखादा फेव्हरेट शिक्षक नक्की सापडेल किंवा पी-डब्ल्यू, अलक पांडे त्यांचे जुने व्हिडिओ कायम बघितले जातात. व्हाईट बोर्डवर त्यांनी जे अगोदर शिकवलंय ना, तेच व्हिडिओ जास्तीत जास्त मुलं बघतायत रिअॅलिटीमध्ये. मी तुम्हाला सांगतो, आत्ताचा जो लाईव्ह लेक्चरचा जो प्रकार सुरू आहे ना, तो जरा भयंकर आहे बरं का लक्षात घ्या. टाईम वेस्ट आहे बऱ्याच ठिकाणी. नको-नको ते प्रकार बघतोय आपण. पण जुनं तर सोनं, जुनं ते सोनं या प्रकारे माझे पण व्हाईट बोर्डचे जुने व्हिडिओ बघा ना थोडासा वेळ काढून. पण आजचा होमवर्क कळाला का? तोंडी सांगितलाय. पुन्हा एकदा सांगतो सिंपल पेंड्युलम. त्याच्यानंतर सगळा पहिला टॉपिक. पहिला टॉपिक व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. व्हेइकल अलोंग बँक्ड रोड. त्यात पुन्हा अँगल ऑफ बँकिंग असतो लक्षात घ्या. वेल ऑफ डेथ आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. कोणते-कोणते फोर्सेस ॲक्ट होतायत एवढं फक्त बघायचं आहे. ठीक आहे. माझं टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.